काय मग मंडळी, आठवतो का हा बंगला? या बंगल्यामध्ये अंधाधुंद सिनेमाचं शूटिंग झालं होतं. पण मग या बंगल्यात मी काय करतीये? सांगते ऐका. गुड मॉर्निंग. जसं की मी तुम्हाला नेहमीच म्हणते, माझं लाईफ फार अमेझिंग आहे, फार मजेशीर आहे आणि त्याच सगळ्या मजा दाखवण्यासाठी मी हा चॅनल बनवला आहे. मी एका गोष्टीचं खूप दिवस झालं स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होतंय. चला तर मग तुम्हाला दाखवते आजच्या दिवसामध्ये असेल तरी काय. चला. आमच्या आईसाहेबांच्या आयुष्यातला एक आज छान दिवस आहे. सो नेहमीप्रमाणे साडीच्या निऱ्या करून देते. काय आहे आजच्या दिवसामध्ये खास, तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आई साहेब अशा टकाटक रेडी झालेल्या आहेत. हप्त्यावादी अरे बापरे, जोरदारच काम आहे. काय सेवा करू अजून? एवढी सेवा करता लय झाली ग. भरपूर आहे एवढी. चला. अशीच टिकून राहू दे ही इच्छा आहे. तर आम्ही दोघी मिळून जे काही चांगले वाईट उद्योग करतो त्यामध्ये माझा भाऊ आम्हाला साथ देतो. आज अर्थात आम्ही काहीतरी चांगलं करायला चाललोय आणि त्याच्याकडे वेळ नसताना आमच्या फिश ऑन डिश रेस्टॉरंटला खाली फेस्टिवल चालू आहे, त्याच्याकडे वेळ नाही तरी तो आमच्या सोबत आलाय. आणि तो असा जेव्हा जेव्हा मोठ्या मुलासारखा वागतो तेव्हा मी त्याला बंधू म्हणते. तर आमचे बंधू आमच्या सोबत येत आहेत आज ड्रायव्हर बनून. थँक्यू सो मच. तर आम्ही आलोय आरपारच्या स्टुडिओमध्ये आईच्या पहिल्या पॉडकास्ट साठी. बोलणार ना आता? घरी जशी बडबड करते इथं पण बडबड केली आहे माहितीये. गप्पा चालल्यात. माझे पप्पा फॉरेस्ट ऑफिसर होते, सो आम्ही असं गाव जंगल असं पण पुणे जिल्ह्यातच 3-4 वर्षांनी आमची बदली व्हायची पप्पांची. मग असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलीची प्रत्येक शाळा बदललेली. बऱ्यापैकी, हा जास्त नाही पण बदलल्यात बऱ्यापैकी शाळा. पण गावात आम्ही खूप राहिलो त्यामुळे ते गावावरती प्रेम माझं तर आहे बाबा खूप. काय मग आता इथे तुझाही फोटो लागेल थोड्या दिवसात. ओके. कसं वाटतंय? छान मस्त सुंदर. जा वाट पाहताय सगळेजण. इकडे स्टुडिओ आहे आणि सगळी अरेंजमेंट चालू आहे शूटची. आणि हा आईचा फर्स्ट पॉडकास्ट आहे त्यामुळे तो नेहमी खूप स्पेशल असेल. सुरुवात झाली आता पॉडकास्टची. मन की बात या शो मध्ये आजपर्यंत 100हून अधिक महिलांशी बोलण्याची संधी मला मिळाली आणि अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना आपण या चॅनल वरती पाहिलंय, ऐकलंय. या शो मध्ये आज कोणाला बोलवायचं असं आम्ही जेव्हा विचार करत होतो त्यावेळेला सहज मोबाईलवर बघता आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग व्यक्ती पाहायला मिळाली आणि ते बघतच बसलो आम्ही. त्यांचं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी एक अतिशय सामान्यातली असामान्य स्त्री, हिच्याशी मी आज तुमची ओळख करून देणार आहे. आपल्या जीवनातला सर्वात पहिला शब्द आपण उच्चारतो तो असतो आई. आपल्याला ठेच लागलं की आपण आई ग असं म्हणतो. तर हा आई शब्द आपल्या इतक्या जवळ असतो. अशाच आई हँडल असलेला गंगा.आई आज आपल्या शोला आलेले आहेत. वुमन की बात मध्ये गंगाई, तुमचं खूप मनापासून स्वागत. रोजच्या जगण्यातले हे छोटे क्षण असतात, अतिशय छोट्या गोष्टी असतात की ज्या खूप कॉमन असतात, पण तुमच्या या रील्स मुळे लोकांना खूप मजा येते. ते आपलं घरातलं वाटतं. ते मी इकडे मम्मी तिकडे जा असं कर, मला छान वाटतं. पण ती जी कष्ट करते ना ते मला खरंच समाधान वाटतं आणि ती माझ्यापेक्षा अशी पुढे जावं, मोठी व्हावं ही अपेक्षा आहे माझी. कारण तुम्ही इतक्या सही आहात. सामान्य गंगाई ते असामान्य गंगाई रील स्टार हा प्रवास. तर त्यांनी काय केलं, त्या फळामध्ये एक आवाकाडो म्हणून फळ, मीच पहिले खाल्लं ते. तर ते एवढं विचित्र लागलं ना मला. विचित्र म्हणजे माझं पूर्ण चव गेली तोंडाची. म्हणलं बापरे, का ते फळ खाल्लं मी. ओंकार बसलो तर मग मला त्या फळाचं नावच आठवलं. मी काय बी आवाडो कावाडो असं काय बी बोलायला लागले.
मला काहीच कळलं तो माझी पोरांनी घेतली सगळी एवढी शूटिंग सगळी घेतली. मला माहितीच नाही इकडे काय हिचं चाललंय. आवडो काय रे ओंकार सांगणार आहे त्या फळाचं नाव काय होतं. तो पण माझा घ्यायला लागला. मी कधी त्या फळाला ग्रीन कलर म्हणायला लागले, कधी ऑरेंज कलर म्हणायला लागले, काय पण म्हणायला लागले, मला पण आठवना. आणि बापरे एवढी घेतली आणि एवढी व्हायरल गेली ना ती व्हिडिओ. तर मग मी त्याच्यामुळे सरकली की काय माहिती लक्ष्मीच्या पावलानीच ते पण माझ्या घरात आणि त्याच्यामुळे मी व्हायरल झाले. काय माहिती नाही पण असं झालं माझं. असं झालेलं आहे बघा. म्हणून आता काळानुसार आपण पण जगलं पाहिजे ना तर आपले काही केलं नाही. करेक्ट हसून हसून पोट दुखतंय. करेक्ट आहे. कोथरूड फेस्टिवल चालू आहे. हे संडे तो संडे म्हणजे एक आठवडा 11 ते सकाळी 11 ते संध्याकाळी 11 असं चालू आहे. तर थाळीचा लाभ घ्यावा हे मी सांगते. मार्केटिंग रविवारपर्यंत जावा तुम्ही आणि गंगाईची मसाले किंवा माझ्या मुलीचे किंवा माझं हे मुलांना मी शिकवलंय त्याची चव तुम्ही बघून या. ही माझी एक इच्छा आहे रविवारपर्यंत. आणि तुम्ही पण या. मार्केटिंगची चान्स न सोडलं तिने. गोड हे सगळं की हे कुठलीही स्क्रिप्ट नाही. आज आम्ही ज्या गप्पा मारल्या आमच्या हातात कागद नाही, पेन नाही, कुठला प्रश्न ठरवलेला नाही. मी अशा फ्री फ्लोईंग गप्पा म्हणून मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळींनी आपण आजचा इंटरव्ह्यू थांबूयात की सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत, तुम्हीच सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. पण पेला भरला आहे का सरला आहे हे तुम्ही ठरवायचं. सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत का गंगाई सारखं रील बनवत जगायचं, तुम्हीच ठरवा. धन्यवाद धन्यवाद. खूप मजा आली. मस्त. मला थोडं एनर्जी आली. नाही आपण आता कॉन्टॅक्ट मध्ये राहू, संपर्कात राहू. कारण काय अशीच तर नाती जमतात. छान छान मजा आली आहे. आता आम्ही फोटोज काढणार. हिला तर तुम्ही ओळखताच, पंटर आहे, बोलवेडूवरची पंटर आहे. आता आरपार येस. थोडस फोटोशूट मोबाईल मध्ये पोस्ट करा काहीतरी. हाय हाय. हीच ती गोंडस मुलगी जिच्यामुळे आम्ही इथे आहोत आज. माझ्या बाबाकडून मला सुंदर साडी. खूप खूप आभार. तुमच्या हॉटेलला आणि तुम्ही सगळे या. तुम्ही पण सगळे. आमच्या मला खूप छान वाटतं तुम्ही सगळे आलात. तुमची एक पार्टी आपण खरंच या. आणि मासे म्हणजे काय तर एक चव बघा, गंगाईच्या मसाल्याची चव बघा. मसाल्याची चव बघायला मैथिली ती खूप छान गाते असं कळलंय. सो ती खूप ह्या दोघांमध्ये एक अशी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी. तर स्वामी मंत्र ती म्हणतीये. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बाळ पाठीशी रे अवधूत हे स्मरणामी पातळी अवधूत हे स्मरणामी अशक्य ही शक्या करते स्वामी. खूप मजा आली. तुम्हाला तुम्हाला आली का? एकदम मजा आली. मला खरं तर इतकी धावपळ असेल पण मला ही मुलगी पण खूप आवडली. ताई तर आवडलंच आहे पण मयूर आम्ही पुन्हा भेटूच. 100% परत भेटू आपण. आणि तुझ्या मी ब्लॉग्स बनवते, कधी पोस्ट होईल माहित नाही. आशीर्वाद द्या. लवकर पोस्ट होऊ दे. तुला आशीर्वाद मामाचा आशीर्वाद तुला. आणि तुमचा प्रवास आता छान हो. धन्यवाद. फ्लाईट न चुको. पळत आले तेच नाही. धन्यवाद थँक्यू. त्यांची वेगळी मजा होती पण यांच्यामधला जो रॉनेस त्यांनी ते मला खरंच असं वाटलं की खरंच माझ्या घरातली कोणतरी माझी मोठी बहीण आहे, तेच कोणतरी काय आहे जी गप्पा होतं, मारते. इव्हेंच्युअली आता असं झाले की ते रिअली रेअर व्हायला लागले. नाही आणि आणि लोकांना आवडतंय त्यामुळे ते आवडतंय आणि तेच चाललंय इंस्टाग्राम कारण की एडिटेड बघून लोक इतर तू बघ पंचायत सारखी सिरीज लोकांना काय आवडली.
ते सिम्पल आहे. किती रिअल कॅरेक्टर्स आहेत ते 3 मित्र शिळं पनीर खातात की व्हायला कसं दाखवायचं ते आपण करतोच ना. आपण घालवतो का पनीरचं घरी पार्सल खातोच ना गरम करून. व्हायला तर नाही घालवलं पाहिजे. Simplicity. आणि मला असं नेहमी वाटतं की यार आपल्याकडे इतक्या सुंदर जर स्टोरीज आहेत रिअल रॉ तशाच दाखवा. आम्ही आता बहिणीच्या लग्नाचं ब्लॉगिंग केलं खूप सारं मी शूट करून ठेवलं. अगदी असं घरात कॅमेरा ठेवून बोलता बोलता आईला रडायला आलं ते म्हणजे कॅमेरा चालूच होता त्यात तितक्या रॉ गोष्टी ठेवल्या. तुम्ही पोळ्या हो, लाटताना हो. ते काही प्लॅन काहीच नाहीये नॉर्मली चाललेलं आपलं. मग ते लोकांनी मला असं कमेंट केलं की असं वाटतंय आम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत बसलोय आणि बघतोय. आणि तुम्ही आम्हाला- कॅमेरा बाल्कनीत ठेवला आणि आम्ही बोलतोय. तर ते म्हणतात आम्हाला असं वाटतं की आम्ही बाल्कनीत आहोत आणि आम्ही बघतोय. हो. लोक लग्नाला सांगितलं ना थोडीशी चालली होती लोकांनी लग्न एन्जॉय केलं घर बसून की ताई आम्ही असं वाटलं की आम्ही लग्नात आहे. तुझ्यात तेवढी एनर्जी. माझ्यात एनर्जी भयंकर आहे आणि मी ती म्हणजे तिथे टाकली पण आणि मजा आणि आली. तेवढी समजूतदार पण आहे की थोडं नाही का असं राग आला काय झालं तरी की तेवढा कंट्रोल करून परत समजून. या मुलीमध्ये खूप एनर्जी. हो आहे. आणि ती पीक लर्नर आहे. हो. तिला ती गोष्ट पटकन उचलते. तर इथे आमचं शूट छान पार पडलंय. पण आता आम्ही- लोगो पण आला मागे. हा, आम्ही हा आरपारचा लोगो घेऊन चालत चाललं दुसऱ्या ऑफिसला. तिथे काय आहे नक्की? तिकडे आपलं ऍक्च्युअल ऑफिस आहे म्हणजे हा आता जो होता तो स्टुडिओ होता हा आणि इथे फक्त शूट्स चालतात. ओके. पण त्याचं एडिटिंग आणि बाकी आपले जे क्लायंट्स आहेत तर त्यांचं सगळ्यांचं काम आत्ताच्या ऑफिसला आपण जिथे जातोय तिथे चालतं. वा तर इतकं छान असं क्रिएटिव्ह काम असतं ते सगळं चालतं त्यानंतर आपल्याला काहीतरी असं छान छान बघायला भेटतं. हो. आणि आपण मगाशी जसं म्हटलो की माणसं 1 ते 2 दिसत असतात फक्त कॅमेरावर हो. पण खूप मोठं क्रेडिट असतं त्यांच्या मागे काम करणाऱ्या टीमचं. त्यामुळे अशा जे लोक आहेत त्यांना पण आपण किती भारी वाटतं आपण चालत चाललं रोडने गप्पा मारत. ही आयडिया पण चांगली आहे ना पॉडकास्टची. मैथिली आणि आम्ही पहिल्यांदा एका इव्हेंटला भेटलेलो जिथे आईला आणि मैथिलीला अवॉर्ड भेटला होता कॉन्टेंट क्रिएटर्सचा. हो तर त्यानंतर ही आमची दुसरी भेट. दुसरी भेट आहे. आणि आता असं वाटतं आम्ही खूप जुन्या मैत्रिणी रस्त्याने गप्पा मारत चाललोय. आणि आम्हाला तिघींनाही कॅमेरावरती राहायची सवय आहे. त्यामुळे आम्हाला फरकच नाही पडत. खरंच सो हा आरपार चॅनलचा स्टुडिओ आहे. आपण त्याची एक छोटीशी टूर घेऊयात. बघूया इथे खूप क्रिएटिव्ह असे छान छान कॉर्नर्स दिसतात. वा काय 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 सुंदर लिहिले. चुकीला माफीलाही आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय सध्या वाजतंय. हो इंट्रोमध्ये तुम्ही पाहिलेला हाच तो बंगला. आपल्या पुण्याच्या प्रभात रोडवर सुंदर गर्द झाडीमध्ये दडलाय हा बंगला. आयुष्मान खुराना अंधाधुन सिनेमामध्ये याच घरात राहत असतो. पण आता हे आरपारचं स्टुडिओ आहे. चला तर मग पाहूयात या क्रिएटिव्ह लोकांच्या क्रिएटिव्ह स्टुडिओमध्ये काय काय दडलंय. चला. मी दिसते का नाही इथे थांबते. तर आरपारने या सगळ्या ज्या मूवीज दिसतात जसं सोशल मीडिया मार्केटिंगचं काम केलंय. इथे जेवढे पण मूवी दिसतात ना ते सगळे तो बघितले. सगळे म्हणजे थांब तुला खरंच सांगते चौक मूवी सोडला ना तर मी सगळे मूवी पाहिले. सगळे. मी एवढी मराठी मूवीची फॅन आहे. आणि हे सगळं आय थिंक यांच्यामुळे होतंय. ते असेच थांबलेले असे छान. ऑफिस मधला एक कॉर्नर इतका सुंदर. ओ बघा सगळ्या आयकॉनिक सिनेमाची नावं सगळे अवॉर्ड्स मला इथे पाहायला भेटतात. आय एम सो हॅपी. सगळ्यांनी हाय करा. हाय. तर ही आहे सगळी आरपारची टीम. मला अजून यांची नावही माहिती नाहीये. आय होप इन फ्युचर माहिती होती. भेटूयात पुन्हा. तुमच्यासोबत खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू बोल. थँक्यू. असं सगळं आमचं कच्चं मच्च असतं आणि असंच करत आम्ही त्यांच्या मज्जात मजा असते रिअल मध्ये नसते. आपण फोटो घेऊ. येस. काय झालं काय तर मला इतकं डेंजर मॅटर झालं ना. कधीच नाही अशी नाही का थोडी तरी अशी एवढ्या चांगल्या आहे ते ना. आम्हाला बोलले की आपण तुम्ही या आपण इकडे मेकअप वगैरे करू. मग आईला मी बोलला आई तू घरी मेकअप करू नकोस कारण की तो परत पुसावा लागेल. एखाद्या वेळेस टायमिंग झाल्यामुळे नसेल. आम्ही आलो आणि ते पण आणि आम्ही पण गप्पांमध्ये इतके रंगलो की हिचं तोंड रंगवायचंच राहिलं. पण ती छान आहे, जाऊ दे, सुंदर natural दिसत मस्त होती. आहे. हा नॅचरल. त्यामुळे पॉडकास्ट मध्ये
कसल्याही प्रकारचा तिच्या चेहऱ्यावर मेकअप नाहीये. माझी आई साधी सुधी आणि अत्यंत सुंदर दिसली त्यामध्ये. बघू अगं बाई हिरोईन की. तर असं काहीतरी होत असतं, बट तरी आपल्याला चालूच ठेवावं लागतं आपलं काम जे आपण करायला आलोय. मजा आली, फार मजा आली आरपारच्या टीम सोबत. आरपार सोबतचा जो आम्ही ब्लॉग बनवला, तोडका मोडका जमेल तसा बनवलाय, तो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आपण भेटूयात अशाच धमाल ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा लवकरच. बाय.